आज आपण बनवणार आहोत मटार आणि मेथीची हेल्दी सब्जी। ही आपल्याला वेट लॉस करण्यासाठी पण उपयोगाला येते आणि टिफिनलाही खूप छान असते। यासाठी मी वापरले आहे आपल्याकडे मेथी, मटार, कांदा, लसूण आणि मिरची आणि हे बेसन आणि त्यामध्ये आपण दाण्याचे कूट देखील घालायचे आहे, थोडेसे दाण्याचे कूट। आणि ह्यासाठी आपण आधी पहिल्यांदा बेसन भाजून घ्यायचं आहे। थोडंसं बेसन परतून घेणार आहे जरा। याच्यामध्ये आपण आता थोडंसं हे मोहरी घालून घेणार आहोत, 2 छोटे चमचे। ती चांगली तडतडली की त्यामध्ये आपण चांगली तडतडू देती। त्यामध्ये आपण आता ही मिरची आणि लसूण टाकलेली आहे, ती आपण परतून घेणार आहोत। चांगली परतून घ्यायची आहे। त्यामध्ये लगेच मी हा कांदा टाकणार आहे। चांगलं खमंग असं जरा भाजू दे, लसणीचा वास सुटलाय छानपैकी। त्यामध्ये ही चिरलेली मेथी टाकून देऊया। गॅस खालून कमी करूया, मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढची कृती करूया। झाकण ठेवून शिजवल्यावर पटकन शिजवली जाईल। यावर मी झाकण देते। मी आता भाजी आपली थोडीशी शिजलेली आहे, पाला सुद्धा आळलेला आहे। त्यामध्ये आता मी टाकत आहे हे भाजलेलं बेसन, तेही आपण छान परतून घेऊया। आणि त्यामध्येच आपण आता टाकणार आहोत दाण्याचं कूट, 2 चमचे दाण्याचं कूट। तुम्हाला ते आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। आणि यावर आपण थोडासा पाण्याचा हक्का मारूया। थोडासा पाण्याचा हलकासा असा हक्का मारून द्यायचा, का तर ते टाकलेलं बेसन आणि दाण्याचं कूट त्यामध्ये छान रीतीने मिक्स होऊन जाईल आणि थोडं परत बेसन भाजलंही जाईल त्याच्यामध्ये। त्यासाठी थोडासा पाण्याचा हलकासा हात मारून घ्यायचा आणि परत थोडंसं पाणी वरती ठेवून शिजवून घ्यायचं।
शिजत परत ठेवायचं. आता थोडंसं जिरा पावडर घालूया आणि ढवळून घेऊया. ही आपली भाजी आता तयार आहे. आत्ताच आपण जिरा पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे 2 मिनिटं ठेवून आपण आता लगेच बंद करूया. ही भाजी आपली तयार आहे. आणि डाएटसाठी म्हणजे आपल्या वेट लॉससाठी ही मेथीची भाजी अतिशय चांगली आहे. आणि त्याशिवाय आपल्याला टिफिनला वगैरे द्यायला पण ही भाजी खूप चविष्ट बनते आणि ही भाकरी बरोबर खूप छान लागते. आणि हे आपलं बेसनचं पिठलं आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.